नमस्कार मित्रांनो, मी आहे आपला मित्र विनाश भगत आणि तुम्ही बघत आहेत आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये भेटत आहोत। तर सर्वप्रथम सर्वांना आपल्या या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या या यूट्यूब चॅनलच्या वतीने माझ्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सुरू करतो आजचा हा व्हिडिओ। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे जन्म आणि मृत्यू या बाबत जे नवीन पोर्टल आपल्या साठी ओपन झालेला आहे। जे नवीन पोर्टल आलेलं आहे dc.org.org.gov.in हे जे नवीन CRSचं पोर्टल आहे ते CRSच्या पोर्टलमध्ये आता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट वाचलेल्या आहेत तुमच्या। तर बऱ्याच कमेंट अशा आहेत की काही कोणाचे काय टेक्निकल प्रॉब्लेम आहेत, कोणाचे कोणते टेक्निकल प्रॉब्लेम आहेत। तर त्याबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे। आज आपण जे एंट्री आपण केलेली आहे त्या एंट्रीमध्ये फेरबदल कसा करायचा, त्याच्यातलं काय चेंजेस करायचं असेल तर चेंजेस करता येतो काय, हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथम आज आपण जे नवीन चेंजेस करणार आहोत त्याच्याबाबत आहे की बाळाचं जे नाव आहे ते नाव आपल्याला बदलायचं आहे। चुकीचं नाव याच्यामध्ये ॲड केलेलं आहे किंवा बाळाचं नाव ॲडच नाही आहे, तर त्याबाबतसुद्धा तुम्ही जशा बाळाचं नाव नंतर ठेवलं जाते आणि ते ॲड करायचं असते तर ते ॲड कसं करायचं किंवा चुकीचं नाव एंटर झालं असेल तर ते दुरुस्त कसं करायचं याबाबत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। ठीक आहे, पण जे काही चेंजेस करायचे असतील तुम्हाला त्या चेंजेसबाबत तुमच्याकडे कोणताही एखादा शासकीय पुरावा उपलब्ध असणे आवश्यक आहे। ठीक आहे, जर तुम्हाला बाळाचं नाव ॲड करत आहे तर तुम्ही बाळाचं नाव कशाच्या आधारे ॲड करत आहात त्याचंसुद्धा तुम्हाला इथं ऑप्शन द्यावं लागणार आहे किंवा तुम्हाला तिथं ऑप्शन उपलब्ध आहे। ठीक आहे, तर तुम्हाला रेकॉर्ड तुमच्याकडे तो उपलब्ध असला पाहिजे की तुमच्या बाळाचं जे नाव आहे ते तुम्हाला नाव जर याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर ते बाळाचं नाव काय असलं पाहिजे किंवा जो बाळाचं नाव तुम्ही याच्यामध्ये टाकलेलं आहे ते कशाच्या आधारे तुम्ही दुरुस्त करत आहात। जुना जर जन्माचा दाखला तुम्ही दिलेला असेल आणि त्याच्यावर जर बाळाचं नाव नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही एक तहसीलदार किंवा जिल्हा मॅजिस्ट्रेट यांचा आदेशसुद्धा मागू शकता। ते तुमच्या ग्रामपंचायत लेवलवर तुम्ही मागून त्याच्याबद्दलचा जो काही रेकॉर्ड आहे तो रेकॉर्ड याच्यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करायचा आहे। जर आधीची नोंद असेल तर सर्च बर्थ रजिस्टर नावाचं ऑप्शन आहे। ज्यांना कोणाला माहीत नसेल पोर्टल कसं लॉग इन करायचं आहे तर त्याच्याबाबत आपण आधीच या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व जे आहे ते व्हिडिओ टाकलेले आहेत आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी तो व्हिडिओ बघून तुम्ही लॉग इन कसं करायचं ते करायचं आहे। लॉग इन ID पासवर्ड टाकायचा आहे, OTP घ्यायचा आहे आणि रजिस्टर करायचं किंवा लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर येतो। याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आधीच याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि ज्यांच्याकडे आपले यूट्यूबचे व्हिडिओ उपलब्ध नसतील त्यांनी या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच अपनावी नेटवर्क या यूट्यूब चॅनलवर येऊन सबस्क्राईब करायचा। सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करायचा जेणेकरून आता जे येणारे नवीन व्हिडिओ असतील त्याची तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे ते येत राहील। ठीक आहे, आणि जे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील ते व्हिडिओसुद्धा तुम्ही याच्यामध्ये बघून घेऊ शकता। आता आपल्याला जन्माची नोंद आहे त्याच्यामध्ये बाळाचं नाव चेंज करायचं आहे किंवा नवीन बाळाचं नाव ज्यावेळेस नोंद केली त्यावेळेस नव्हतं, आता आपल्याला टाकायचं आहे। तर टाकासाठी सर्वात प्रथम इथं बर्थचं ऑप्शन आहे। बाकीचे सगळे टॅब मी बऱ्याच व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेले आहे, ज्यांना माहीत नसतील त्यांनी पाहून घ्या। बर्थमध्ये गेल्यानंतर इथं सर्च बर्थ रजिस्टर ज्याचे नोंद झालेली असेल तर इथं करायचं आहे। ठीक आहे, सर्च म्हणजे आपल्याला जे नोंद केलेली आहे ती शोधावी लागेल पहिले ते नोंद आहे किंवा नाही। जर असेल तर ते सर्चमध्येच मिळते। इतर कोणत्याही प्रकारे आता सर्च स्टील बर्थ जे आहे हे म्हणजे उपजत जन्म। ठीक आहे, उपजत जन्म किंवा उपजत मृत्यू डेटमध्ये गेल्यावर उपजत मृत्यूसुद्धा आहे। त्याच्यामुळे उपजत मृत्यू जे आहे त्याच्याशी जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे आहे ते सर्च बर्थ रजिस्टरवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला सर्च येईल। सर्च प्रत्येकाला करता येते, ज्यांना सर्च करता येत नाही त्यांनी हा व्हिडिओ बघून घ्या। सर्च करण्यासाठी आपण इयर ऑफ रजिस्ट्रेशन इथं दिलेलं आहे फॉर्म 2। ठीक आहे, फॉर्म म्हणजे सुरुवात आणि 2 म्हणजे कुठपर्यंत। तुम्ही वर्षाच्या आधारे तुम्हाला इथं बर्थच्या नोंदी जे आहेत ते शोधायच्या आहेत। फॉर्म म्हणजे आता समजा तुमच्या ग्रामपंचायतने 16 पासून ते 18 पर्यंत नोंदी केलेल्या आहे। ठीक आहे, 3 वर्षाचा डाटा जो आहे तो सर्चमध्ये दाखवला जाते आणि 18च्या पुढचा पाहायचं असेल तर 18 to 20 पर्यंत दिसते। ठीक आहे, आमच्या ग्रामपंचायतीने 16 पासून नोंदी केलेल्या आहेत त्याच्यामुळे 16 पासून मी घेतलेला आहे 18 पर्यंत। आता हे झालं तुमच्या ग्रामपंचायतनं तुम्ही कधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याबाबत। त्याच्यानंतर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध असेल तर तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर टाकू शकता, पण ह्या 2 गोष्टी काही कंपल्सरी नाही। ठीक आहे, कंपल्सरी म्हणजे काय तर इयर ऑफ रजिस्ट्रेशनच्या बाजूला इथं रेड डॉट दिसत आहे। ठीक आहे, सगळ्यांना दिसतं आहे रेड डॉट,
रेड डॉट दिसते म्हणजे हे कंपल्सरी आहे, हे माहिती तुम्हाला देणं आवश्यक आहे. ही माहिती दिल्याशिवाय आपला टॅब पुढे जाणार नाही. इथं ऑप्शन नाही आहे याच्याशी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सेक्स म्हणजे तुमचं जेंडर, मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर या तीनपैकी कोण आहे. तर आपल्याला मुलीबाबत आहे तर फिमेल घेतलेला आहे, मुलाचं असेल तर मेल घ्या. ठीक आहे. आणि ट्रान्सजेंडर असेल तर ते सुद्धा तुम्ही निवडू शकता. फिमेल घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मदरचं नाव याच्या आधारे तुम्ही सर्च करू शकता, नेम ऑफ फादरच्या आधारे सर्च करू शकता, नेम ऑफ चाइल्डच्या आधारे सर्च करू शकता, किंवा फॉर्म 2 म्हणजे या तारखेपासून या तारखेपर्यंत जन्म झालेला आहे याच्या आधारे तुम्ही सर्च करू शकता, किंवा डायरेक्टली तुमच्याकडे जन्मतारीख असेल तर तुम्ही जन्मतारीख टाकूनसुद्धा याच्यामध्ये सर्च करू शकता. तुमच्याकडे नोंदी खूप असतील, तुमच्या एकाच नावाच्या बऱ्याच नावं असतील तर तुम्ही डायरेक्टली बर्थच्या आधारेसुद्धा आपली नोंद सर्च करता येते, किंवा आई, वडील किंवा मुलगा याच्या नावाच्या आधारेसुद्धा तुम्हाला याच्यात नोंद जे आहे ते सर्च करता येते. तुम्ही ज्या प्रकारे नोंद केलेली असेल त्याच्याच आधारे तुम्हाला याच्यात नोंद करावी लागेल. ठीक आहे. आणि त्याच प्रकारे तुम्हाला सर्च करावी लागेल. चला, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं का कसं करायचं, तर सर्च कसं करायचं. आता मग एक डेमो म्हणून सर्च करणार आहोत. ठीक आहे. वडिलाचं नाव सर्च. ज्या वडिलाचं आपण नाव सर्च केलेलं आहे त्या वडिलाच्या ज्या काही नोंदी असतील त्या सर्व नोंदी आपल्याला या पोर्टलवर शो होतील. ठीक आहे. वडिलाचं नाव नसेल तर तुम्ही मदर नेम म्हणजे आईच्या नावानं सुद्धा करू शकता. ठीक आहे. इथं 2 नोंदी शो झालेल्या आहेत. तुम्ही इथं स्क्रीनवर बघू शकता कशा प्रकारच्या 2 नोंदी आहेत. ठीक आहे. यांना 2 मुली आहेत. 2 मुलीच्या दोन्ही नोंदी आपल्याला इथं शो झालेल्या आहेत. आता वडिलाच्या नावाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आईचं नाव आहे सर्च करण्यासाठी, बाळाचं नाव आहे आणि डायरेक्टली जन्मतारीखसुद्धा आहे. ठीक आहे. तर जन्मतारखेच्या आधारे सुद्धा तुम्ही सर्च करू शकता. आता बऱ्याच माझे मित्र जे आहेत त्यांना हे दाखला जो आहे ज्याच्या नोंदी झालेल्या आहेत त्याच्यात डाउनलोड करता येत नाही. तर इथं क्लिक करायचं आहे, इथं पॉईंट दिलेला आहे आणि इथं खाली ॲड नेम, ठीक आहे, करेक्शन हिस्ट्री, डाउनलोडचं ऑप्शन आहे. ठीक आहे. डाउनलोड, व्ह्यू डॉक्युमेंट, रिपोर्टिंग फॉर्म. तर आपल्याला डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे. तर तुमच्यासमोर हा दाखला शो होईल PDF स्वरूपात आणि तो दाखला तुम्हाला इथं डाउनलोड करून त्याची प्रिंट जी आहे ते सदर लाभार्थ्याला तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. डाउनलोडचं ऑप्शन याच्यामध्ये आहे. तुम्ही हा दाखला डाउनलोड करू शकता. पोर्टल थोडंसं स्लो आहे त्याच्यामुळे कधी काय होते की दाखला डाउनलोड होत नाही. तर 2-3 वेळा तुम्ही क्लिक करून पहा. ठीक आहे. पोर्टल झालं की दाखला डाउनलोड होऊन जाते. आता पुढचे ऑप्शन जे आहे ते पुढचं ऑप्शन आपल्याला इथं बघायचं आहे ते म्हणजे याच्यात आपल्याला करेक्शन करायचं. आता करेक्शन करताना ऑलरेडी जर नोंद असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारची रिसिप्ट मारायची आवश्यकता नाही. ठीक आहे. तसे आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामध्ये रिसिप्टच्या एंट्रीज जे आहे ते मारलेले आहेत की जर लेट असेल, ठीक आहे, जर समजा लेट असेल एखादी नोंद आणि ती 21 दिवसाच्या पुढे गेली असेल तर त्याची रिसिप्ट वेगळी मारावी लागते. 31 ते 1 वर्षापर्यंतची वेगळी मारावी लागते आणि 1 वर्षाच्या नंतरची वेगळी मारावी लागते. ठीक आहे. अशा प्रकारच्या जर तुमच्या रिसिप्ट असतील, ठीक आहे, तर त्या रिसिप्ट मारलेल्या नोंदीसाठी तुम्हाला करेक्शनसाठी मारण्याची आवश्यकता नाही. परंतु जे तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट असतात ते सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला इथं अपलोड करणे आवश्यक आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे फक्त. आणि हातवाट अपलोड होते त्याच्यामुळे इथं काही प्रॉब्लेम नाही. इथं अशा प्रकारे वडिलाच्या नावाने आपण सर्च केलेलं आहे. ज्या व्यक्तीचा आपल्याला चेंजेस करायचा आहे त्याच्या नावाच्या पुढे क्लिक केलेलं आहे. डाउनलोड करायचं असेल तर डाउनलोडचं ऑप्शन आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता इथं पोर्टलवर कोणता तरी प्रॉब्लेम असल्या कारणानं डाउनलोड होत नाही. ठीक आहे. तर आपण डायरेक्ट करेक्शन करणार. ठीक आहे. करेक्शन करण्यासाठी इथं करेक्शनचं ऑप्शन आहे बघा, डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे आणि हा दाखलासुद्धा आलेला आहे. डिजिटली दाखला आहे. इथं डाउनलोड केला इथं शो होते आणि अशा प्रकारे दाखला जो आहे तो तुमच्यासमोर शो झालेला आहे. ठीक आहे. हा दाखला आहे आणि याची तुम्ही प्रिंट देऊ शकता. इथं बघा सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असल्या कारणानं दाखला डाउनलोड व्हायला थोडासा वेळ लागला असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. इथं टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे. इथं पॉईंटवर क्लिक केलं, ॲड नेम. जर इथं तुम्हाला चाइल्ड नेमच्या खाली जिथं इथं नाव दिसत आहे बाळाचं याच्या जागी जर काहीच नसेल फक्त वडिलाचं नाव असेल तर तुम्ही इथं ॲड नेम करायचं आहे. ठीक आहे. ॲड नेम. पण इथं नाव आहे त्याचं करेक्शन तुम्हाला करायचं आहे तर करेक्शनमध्ये, किंवा इथं तुम्ही डायरेक्ट वडिलाचं नाव टाकलेलं आहे. आता कधी नोंदी करताना आपण काय करतो की तिथं पॉईंट टाकतो वडिलाचं नाव नसलं तर, कारण नोंदीच्या वेळेस काय आहे की ब्लँक जे आहे ते ब्लँक घेत नाही. त्यासाठी तुम्ही इथं पॉईंट टाकू शकता किंवा दुसरं काही नाव टाकून तुम्ही करू शकता. पण ते सगळं करेक्शनमध्ये जाते. पण इथं नावच नाही तर इथं ॲड नेममध्ये जातं. ठीक आहे. ह्या 2 ज्या ऑप्शन आहेत ते लक्षात ठेवायचं. ॲड नेम कशासाठी आहे आणि करेक्शन कशासाठी आहे. जर नावच नसेल तर ॲड नेम आहे आणि नाव उपलब्ध असेल तर इथं करेक्शनचं ऑप्शन आहे. आता हे जे डाउनलोडचे दाखले तुम्हाला शो होत असतात स्क्रीनवर
हे आपण बऱ्याच वेळा डाउनलोड केल्या कारणानं ते पोर्टल आता आपल्याला शो करत आहे. ठीक आहे, हा पोर्टलचा टेक्निकल प्रॉब्लेम असल्याकारणानं थोडंसं तुम्हाला याच्या स्क्रीनवर तुम्हाला दाखले डाउनलोडिंगचं दिसत असेल. ठीक आहे, करेक्शनवर क्लिक केलं की आपल्यासमोर इथं विचारते की तुमच्याकडे तुम्ही जे करेक्शन करायचं त्याच्याबाबत तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का. तर कंटिन्यू करायचं आहे, कारण आपल्याकडे डॉक्युमेंट असल्याशिवाय कोणत्याच प्रकारचा चेंजेस आपल्याला करता येत नाही. ठीक आहे, एक महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे की जर तुमच्याकडे कोणत्याच प्रकारचा डॉक्युमेंट नाही आहे चेंजेसचा, तर तुम्ही डॉक्युमेंट नसल्याशिवाय याच्यामध्ये चेंज करता येत नाही, कारण याच्यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. ठीक आहे, वर तुम्हाला कोणत्या प्रकारचे चेंजेस करायचे आहेत ते सर्व ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे. जेंडर, सेक्स म्हणजे जेंडर, चाइल्ड नेम म्हणजे बाळाचं नाव, चाइल्ड आधार किंवा EID, त्याच्यानंतर वडिलाचं नाव बदलायचं आहे, वडिलाचा ईमेल ID बदलायचा आहे, मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, वडिलाचा आधार नंबर, त्याचप्रकारे तसंच आईचं नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, आईचा आधार. ठीक आहे, ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस असे बऱ्याच प्रकारचे ऑप्शन तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट करेक्शनमध्ये चेंज करू शकता, पण याच्याबाबतचे सर्व प्रकारचे तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. ठीक आहे, चाइल्ड नेम बदलवायचा आहे, चाइल्ड नेमवर क्लिक केलं, ओके केलं. इथं लिगल इन्फॉर्मेशन आहे, इथं आता तुम्हाला जे नाव चेंज करायचं आहे, ठीक आहे, जे नाव तुम्हाला चेंज करायचं आहे ते इथं टाकायचं आहे. ठीक आहे, वर इंग्लिशमध्ये टाकलं की ट्रान्सफर होऊन ते मराठीमध्ये आपोआप खाली दिसते. ठीक आहे, इथं बघा काय म्हणते की टेक्निकल प्रॉब्लेम सुरू असल्याकारणानं आपलं जे आहे ते ट्रान्सलेटसुद्धा होत नाही. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता. ओके, तुम्हाला मी करून दाखवलं. त्याच्यानंतर वडिलाचं नाव आपल्याला पुढच्या टॅबमध्ये टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि लास्टमध्ये सरनेम टाकायचं आहे. ठीक आहे, तेच बघा इथं नाव खाली कन्फर्म करायचं आहे. आणि बाकीची सर्व माहिती जशीच तशीच ठेवून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर करेक्शन डॉक्युमेंट तुम्हाला विचारलेलं आहे. करेक्शन डॉक्युमेंटवर क्लिक करून इथं ब्राउज अँड अपलोडवर ऑप्शनवर क्लिक करायचं. ठीक आहे, आपण ते स्कॅनमध्ये केलेलं आहे. ठीक आहे, स्कॅनमध्ये डॉक्युमेंट टाकलेलं आहे त्यांचं जे नावाचं करेक्शन आहे ते, आणि शेरा टाकायचं आहे की. ठीक आहे, बाळाचं नाव जे आहे ते चुकीचं असल्याकारणानं आम्ही इथं हे नाव बदलत आहोत असा शेरा इथं मग याच्यामध्ये टाकलेला आहे. आपण सपोर्टिंग डॉक्युमेंट जो आहे तो सुद्धा टाकून घेतलेला आहे. तो इथं बघा हा जो बार दिसत आहे हा पूर्ण अपलोड झाल्यानंतर तर टिक येते हिरव्या कलरचं. जोपर्यंत हिरव्या कलरचं टिक येत नाही तोपर्यंत डॉक्युमेंट अपलोड होत नाही. ठीक आहे, आणि तसंही आज सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम असल्याकारणानं इथं होईल असं काही दिसत नाही. त्याच्यानंतर इथं अप्रूव्हरचं ऑप्शन आहे. अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचं जे चेंजेस आहे नावाचं ते होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा प्रकारे आज आपण या नाव दुरुस्ती, बाळाचं जे नाव आहे ते दुरुस्ती केलेलं आहे. ठीक आहे, बाळाचं नाव कसं दुरुस्त करायचं हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघलेली आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नावाच्या दुरुस्तीबाबतच इतरसुद्धा बरेच ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहेत. आईचं नाव, बाबाचं नाव बदलायचं असेल, आधार नंबर बदलायचा असेल, किंवा ज्या बाळाचं आधार कार्ड तुम्हाला टाकायचं असेल, असे बऱ्याच जे प्रॉब्लेम्स आहेत ते याच्यामध्ये तुम्हाला सॉल्व्ह होतील या एका व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला आपल्या कमेंट्स जे आहेत ते या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ प्रत्येक गरजू आपल्या मित्रापर्यंत पाठवा, जेणेकरून त्याला जे ते रिसिप्ट मारत असतील नाव चेंजिंगच्या तर ते मारायचं आवश्यकता नाही. याच्यामध्ये ॲड नेम आणि करेक्शन हे दोन ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला मी चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आज टेक्निकल प्रॉब्लेम आहे सर्व्हरचा, त्याच्यामुळे आपली नोंद होईल किंवा नाही होईल हा सुद्धा एक ऑप्शन आहे. झाली तर नक्कीच अप्रूव्हचं ऑप्शन येईल, परंतु जोपर्यंत इथं टिक होत नाही तोपर्यंत काही ते अप्रूव्हल करता येणार नाही. ठीक आहे, कारण इथं अप्रूव्ह केलं की ते विचारते की तुम्ही आवश्यक फील्ड भरा, आणि आवश्यक फील्ड म्हणजे तुमचा जोपर्यंत हा डॉक्युमेंट इथं अपलोड होत नाही तोपर्यंत हे अप्रूव्हर होणार नाही. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नक्की शेअर करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक चांगला आणि आवश्यक इन्फॉर्मेशन माहितीचा व्हिडिओ घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.